नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे घाशीराम कोतवाल हे अतिशय गाजलेलं नाटक, इतिहास घडवलेलं नाटक पुन्हा एकदा हिंदी रंगभूमीवर अवतरते. मराठीत तुम्ही बघितलं असेल, आता हिंदीमध्ये बघणार आहात. आणि या मोठ्या नाटकाचं जे शिवधनुष्य आहे त्यातलं महत्त्वाची एक संगीत ही जी बाजू आहे ती पेलली आहे मंदार देशपांडे यांनी. नमस्कार मंदार. नमस्कार गणेशजी, थँक्यू. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही लाईव्ह गाणार आहात आणि या नाटकाचं संगीत तू करतोयस. कसा आहे अनुभव? अनुभव खरंच खूप वेगळा आहे, कारण याआधी भास्कर चंदावरकरांनी जो आदर्श घालून ठेवला आहे या नाटकाचा, त्यामुळे एक खरं तर खूप मोठं दडपण आहे. खरंच जसं तुम्ही म्हणाला तसं एक शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतोय आपण. पण आत्ताच्या काळात 2025मध्ये जर घाशीराम झालं तर ते कसं असेल याचा एक अनुभव आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याबरोबर साधारण 8 गायक आणि 8 वादकांची अशी 16 जणांची टीम आहे. आणि आम्ही हा पूर्णच्या पूर्ण प्रयोग लाईव्ह करणार आहोत आणि कोरिओग्राफीवर करणार आहोत. गाण्यांचा जसा आधीच्या स्क्रिप्टमध्ये उल्लेख होता त्याप्रमाणेच आहेत, पण त्या उपरही काही वेगळा प्रयत्न करून पाहता येतोय का अशा पद्धतीने करतोय. तर लावणी, नांदी, कव्वाली, ठुमरी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनर्सचं म्युझिक आपण करतोय याच्यामध्ये. पण एकंदरीतच नृत्य आणि ह्या ज्या कलाकारांची निवड होती, 8 गायक 8 वादक तू सांगितलेस, पण मोठा सगळा संच आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगशील की सगळी एक जी टीम जमावी लागते त्याबद्दल? नाही, खरं तर आमचं काम खूप सोपं केलं आहे अभिजित पानसेंनी. डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ते खूप छान बसलं आहे. आणि झालं काय की आम्हाला या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या कवींची साथ मिळाली आहे. अशोक बागवेंनी याच्यात लावण्या लिहिलेल्या आहेत, चंद्रशेखर सानेकरांनी याच्यामध्ये कव्वाली लिहिलेली आहे, सुनीता श्रीवास्तव यांनी याच्यात ठुमरी लिहिलेली आहे, आणि काही 2 गाणी आहेत जी नांदी आणि एक लग्नाचं गाणं आहे ते मी लिहिलेलं आहे. तर त्यामुळे खूपच वेगळ्या आणि मोठ्या लोकांबरोबर काम करण्याचा पण अनुभव मिळाला या नाटकामध्ये. प्लस फुलवा खामकरांचं नृत्य दिग्दर्शन असल्यामुळे जरा एक वेगळीच त्याला एक झालर आलेली आहे संगीताला. मुळात ज्या ओरिजिनल फॉर्ममध्ये लावणी छान वाटते ते म्हणजे मराठी भाषेत, तर मग ती लावणी आम्ही मराठी भाषेतच ठेवली आहे. त्याचं उगाच हिंदीकरण करून त्या मुळात जॉनरची वाट लागू शकते, तर त्यापेक्षा तो मराठीत ठेवलेली आहे. कव्वाली जशी आहे तशी उर्दू हिंदी शब्द मिश्रित, आणि ठुमरी शुद्ध हिंदीमध्ये, लग्नाचं गाणं शुद्ध हिंदीमध्ये, तसा पूर्ण भाषांचा वापर या नाटकात दिसतो. आपण प्रेक्षकांना सांगूया की नाटकाला प्रतिसाद द्या, आणि मुख्य म्हणजे अशाच नाटकांचे अपडेट्स मिळवण्यासाठी स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा. कृपा संवाद आमचा पॉडकास्टही बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, शुभेच्छा. थँक्यू.